स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीआयच्या माध्यमातून घेण्यात आलेली सीईटी जी परीक्षा आहे, या सीईटी परीक्षेचा रिझल्ट अजून लागलेला नाही. पीएसआय, एसटीआय असिस्टंट तसेच टीईटी जे शिक्षक पात्रता परीक्षेकरिता पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे, या सर्वांचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून अजून हा रिझल्ट लागलेला नाहीये आणि आपल्या सर्वांना माहित आहे ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा ही 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत घेण्यात आलेली होती. रिस्पॉन्स शीट सुद्धा आलेली होती. विद्यार्थ्यांनी याचे ऑब्जेक्शन सुद्धा नोंदवलेले होते, परंतु अजून स्कोअर कार्ड सुद्धा आलेला नाहीये. मग आज सोमवार दिवस आहे आणि आज पहिला दिवस आहे वीकचा, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना खरंच याची आस लागलेली आहे की आज तरी स्कोअर कार्ड येईल का, रिझल्ट लागेल का. कारण महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल, आरटी असेल यांचे रिझल्ट लागलेले आहे. म्हणजे त्यांचे रिझल्ट, पोलीस भरतीचा रिझल्ट लागलेला आहे, युपीएससी एमपीएससीचे रिझल्ट लागलेले आहे, पण अजूनपर्यंत मग टीआरटीआयचा रिझल्ट का लागलेला नाही, यात विद्यार्थी साशंक आहेत. अजूनपर्यंत याबद्दल जे विचारणा करायला आज विद्यार्थी जाणार आहेत. म्हणजे आता 11-11:30 वाजलेले आहेत. आज विद्यार्थी आपले काही जाणार आहे, जे पुण्यात एमपीएससी करत आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सदाशिव पेठेत करत आहेत. हे सर्व विद्यार्थी 10 ते 15 विद्यार्थी त्या ठिकाणी भेट देणार आहेत बार्टीच्या ऑफिसला. त्यानंतर अपडेट आपल्याला काय मिळते हे आपल्याला समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण लवकरच रिझल्ट लावू, मागे तुम्हाला सांगितलं 2-3 दिवसापूर्वी की कॉल जेव्हा करण्यात आलेला होता तेव्हा आम्ही लवकरच रिझल्ट लावू असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, ऑफिसच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. कारण कायमस्वरूपी हे असंच सांगितलं जाते, लवकर लावू लवकर जाऊ, परंतु डेट मात्र यांची सांगितली जात नाही. परंतु पोलीस भरतीच्या जागा निघालेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, मग प्रशिक्षणाची वाट बघत आहेत सर्व विद्यार्थी की आपल्याला प्रशिक्षण मिळेल आणि या माध्यमातून विद्यावेतन सुद्धा मिळेल. ज्यात विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आपल्या पालकांवरती पडत आहे, तर या माध्यमातून ते कायमस्वरूपी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु टीआरटीआयच्या माध्यमातून म्हणजे बार्टीच्या माध्यमातून अजून रिझल्ट लावला गेलेला नाहीये. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा पुण्यात असाल तर नक्कीच बार्टीच्या ऑफिसला, क्वीन्स गार्डन जे स्टेशन आहे, पुणे स्टेशन आहे, त्याच्या मागच्या साईडला आपल्याला क्वीन्स गार्डनला जाऊन बार्टीचं ऑफिस आहे, टीआरटीआयचं ऑफिस लागूनच आहे. दोन्ही ऑफिस एकामेकाला भिंती लागलेल्या आहेत. त्यात तुम्ही जाऊन दोन्ही ऑफिसला भेट देऊ शकता आणि आपलं जे अपडेट आहे ते अपडेट आपण मिळू शकता. आपण तर जे विद्यार्थी आपले जाणार आहेत त्या माध्यमातून आपल्या सर्वांना अपडेट तर देणार आहोत, परंतु तुम्ही जर स्वतः तिथे असाल तर नक्की तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अपडेट त्या माध्यमातून मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला अभ्यास कायमस्वरूपी ठेवायचा आहे. वेट अँड वॉचची भूमिका मात्र आपल्याला ठेवायची आहे. अभ्यास आपला कमी पडू देऊ नका. पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फिजिकल जे काही आहे लेखी परीक्षेचा अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे. एमपीसी पीएसआय चे विद्यार्थी जे आहेत, आता 4 तारखेला परीक्षा आहे, 11 तारखेला परीक्षा आहे, याचा डोक्यातनं काढून टाका. तुम्ही फक्त आपला फोकस 4 तारखे आणि 11 तारखेच्या पेपरवरती, एमपीसीच्या पेपरवरती ठेवा. इतरीकडे कुठेही लक्ष देऊ नका. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी जी लिंक आहे त्यावरती स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे. या दोन्ही लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद.